पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आखाती देश संयुक्त अरब अमिरातीने एक मोठा निर्णय घेतला। यूएईने खनिज तेलाचं उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांची एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संघटना ओपेक मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 1 मे पासून यूएई ओपेकचा भाग नसल्याचं जाहीर झालं। गेले जवळपास 6 दशकं यूएई ओपेकचा महत्त्वाचा सदस्य होता। मात्र यूएईच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार देशाची दीर्घकालीन आर्थिक आणि धोरणात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसंच खनिज तेलाच्या उत्पादनात अधिक लवचिकता मिळवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। महत्त्वाचं म्हणजे यूएई हा जगातला 7वा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे। तर अमेरिका इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीतल्या तेल वाहतुकीत येणाऱ्या अडथळ्यांच्या काळात यूएईने घेतलेला हा निर्णय जागतिक तेल बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तर ही ओपेक संघटना नेमकी काय आहे ते पाहूया। खनिज तेल उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांची ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे। 1960 साली इराकच्या बगदादमध्ये ओपेकची स्थापना झाली। ऑस्ट्रियातील व्हिएन्नामध्ये ओपेकचं मुख्य कार्यालय आहे। ओपेकमध्ये जगातील 12 प्रमुख तेल उत्पादक देशांचा समावेश आहे। जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किमती स्थिर ठेवणं हे ओपेकचं प्रमुख काम आहे। जगातील एकूण खनिज तेलाच्या साठ्यापैकी 80% साठा ओपेककडे आहे। ओपेकचे निर्णय जगातील पेट्रोल डिझेलच्या किमतीवर थेट परिणाम करणारे आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।